हे WD पाठी WD उत्तर भारतात येत आहेत. पूर्व भारतावर त्याचा परिणाम सुरू झालाय. एक कमी दाबाचं क्षेत्र साधारण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे या भागामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण बघतो की पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या कालच्या अलर्टमध्ये आपण बघतो की उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लेह लडाख, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि नागालँड, सिक्कीम या भागामध्ये पावसासंदर्भातला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. तर काल संपूर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू, बिहार, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये, छत्तीसगडमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला होता. आज 16 तारखेला देखील हिमाचल प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये ऑरेंज अलर्ट कायम आहे. तर जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, नागालँड, संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा येलो अलर्ट कायम आहे. म्हणजे दक्षिणेकडील बहुतांश राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. येलो अलर्ट आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह. पूर्व भारत आणि दक्षिण भारतात हा पाऊस आहे. पश्चिम भारत आणि उत्तर भारत, मध्य भारतातील पावसाचा प्रभाव कमी दाखवण्यात आला. मात्र 18 तारखेला पुन्हा एकदा बहुतांश भारतातील राज्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजे यामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिमी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, रायलसीमा, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पुन्हा येलो अलर्टसहित मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे सातत्याने भारतीय हवामान खात्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट जाहीर होत आहेत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. या वातावरणामुळे उष्णतेची लाट मात्र दरम्यानच्या काळात कमी होते. GFS मॉडेलने मात्र उत्तर भारत, पूर्व भारतामध्ये पावसाचा अंदाज आज 16 तारखेला दिला आहे. तोच 17 तारखेला दिलेला आहे. 18 तारखेला त्याच पद्धतीचा अंदाज आहे. 19 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. 20 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, मध्य प्रदेशच्या भागात, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूच्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हा पावसाचा अंदाज 21 तारखेला कायम दाखवण्यात आला आहे. 22 तारखेपासून पुढे महाराष्ट्रातील पावसाची उघडीप राहील. भारतात, पूर्व भारतात, खास करून उत्तर भारतात पावसाचा अंदाज कायम असेल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्राचा आणि उत्तर मराठवाड्याचा अपवाद वगळता आता उष्णतेची लाट थोडी कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला साधारण विदर्भाचा अपवाद वगळला तर 20 तारखेला बहुतांश महाराष्ट्रामध्ये आणि भारतात पाऊस असल्यामुळे उष्णतेची लाट 20, 21, 22, 23 कमी राहील. परंतु 24 आणि 25ला पुन्हा उष्णतेची लाट दाखवण्यात येते. एकूणच आजपासून ECMW मॉडेलनुसार देखील या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे. त्याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे. 17 तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं महाराष्ट्राच्या काही भागात सरकण्याची शक्यता आहे. 18 तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकण्यास सुरुवात होईल. दक्षिणेकडे सर्वदूर पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामधून एक प्रकारचं बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या आणि दक्षिण भारताच्या दिशेने सरकत आहेत. उत्तर भारतात WD सक्रिय आहे. 19 तारखेला विदर्भ, मराठवाड्याच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीसह, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलने विदर्भासहित मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी क्षेत्र हे 20 तारखेला दाखवलं आहे. विदर्भात 21लाही पाऊस दाखवला आहे. 22 तारखेला थोडं मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाची शक्यता आहे. 22 नंतर पुन्हा एकदा 25 तारखेपासून वातावरण बदलेल. 26 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वातावरण राहील, म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून या पट्ट्यामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरण निर्मिती होईल. 27 तारखेलाही महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज आहे. 28 तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. 29 तारखेलाही विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पावसाळी वातावरण असणार आहे. 30 तारखेलाही तुरळकच प्रभाव आहे, त्यामुळे फार मोठा पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज नाही आहे. मात्र महाराष्ट्रात खास करून ECMW मॉडेलने विदर्भ, मराठवाड्यावर याचा प्रभाव दाखवला आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागावर पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही. सध्या एकूण मॉडेलचा अंदाज अधिक जुळतोय महाराष्ट्रामध्ये. सध्या गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. सध्या आपण बघतो 18 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आयकॉन मॉडेलने पाऊस दाखवला आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा समावेश आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव दाखवलेला नाही. मात्र 19 तारखेला संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच भागात पाऊस होईल. 20 तारखेला हे वातावरण विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 21 तारखेलाही मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. 22-23ला मात्र किरकोळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे आता आयकॉन मॉडेलचा अंदाज सध्या महाराष्ट्रासाठी जुळतोय आणि तिथे 18, 19, 20च पावसाचा अंदाज दिलेला आहे. GFS मॉडेलचा आपण जर अंदाज बघितला तर एकत्रित स्वरूपातला अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्राचा कोकण पट्टीचा भाग जर सोडला तर खास करून सोलापूर, लातूर, नांदेड आणि काही प्रमाणात सांगली, साताऱ्याच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होईल, वादळी स्वरूपात असा अंदाज आहे. ECMW मॉडेलने पावसाची शक्यता सोलापूर पूर्व भाग, त्यानंतर लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, काही प्रमाणात वर्धा, यवतमाळ आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम, हिंगोली आणि परभणी, बीड पूर्व भागातच दाखवलं आहे. इतरत्र पावसाची शक्यता नाही, म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र किंवा कोकण या भागात पावसाचा अंदाज दिलेला नाही. GFS मॉडेलने मात्र आपल्याला दरम्यानच्या काळात पुणे, सातारा, कोल्हापूर पूर्व भाग, लातूर, सोलापूरमध्ये अधिक पावसाचा अंदाज आहे, धाराशिव सहित. त्यानंतर अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, अगदी यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, दक्षिण भाग, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली या भागात थोडा पावसाचा प्रभाव आहे. हाच अंदाज आपण जेव्हा आयकॉन मॉडेलचा बघतो तेव्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागात सामान्य पावसाचं क्षेत्र आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, पुणे, सातारा किंवा कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी दाखवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या भागात पाऊस कमी दाखवण्यात आला आहे. आयकॉन मॉडेलनुसार हा 22 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. मात्र पूर्व विदर्भ, मराठवाड्याचा बहुतांश भाग या ठिकाणी मात्र पावसाचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. त्यामुळे
कोल्हापूरपर्यंत. तर महाराष्ट्रात खूप पाऊस होईल असं नाही, परंतु वादळी गारपीट काही भागात होऊ शकते हा अंदाज कायम आहे. कारण सध्या महाराष्ट्रात आयकॉन मॉडेलचा अंदाज जुळतोय. आज विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार नाही, परंतु दक्षिणी भागात महाराष्ट्राच्या थोडं वातावरण आहे, कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे आज सकाळीच थोडं कोकण किनारपट्टीला आणि उद्या देखील थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेष पावसाची शक्यता आज देखील नाही आहे. आपण बघतो की सोलापूरला किंवा लातूर, धाराशिव, सातारा भागात अधिक ढगाळ वातावरण आहे. 17लाही विशेष वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही आहे. मात्र महाराष्ट्रात पाऊस 18 पासून दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सातारा, पुणे, बीड, सोलापूर, लातूर, धाराशिव किंवा अगदी नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, परभणीपर्यंत, कोल्हापूर या सर्व भागात 18 तारखेला पाऊस दाखवला आहे. 18 तारखेला रात्री देखील काही भागात पाऊस आणि गारपीट असण्याची शक्यता आहे. 19 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज हा आयकॉन मॉडेलने दिलेला आहे आणि यामध्ये मात्र पहिल्यांदा नाशिकसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अहिल्यानगर, बीड, संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात 19 तारखेला पाऊस दाखवला. 20 तारखेला पूर्व विदर्भात गारपिटीसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जो पावसाचा अंदाज यापूर्वी तयार होत होता त्याचा जोर काही अंशाने कमी होताना दिसतोय. या मॉडेलचा केवळ 22-23 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. ज्या भागात पावसाचा अंदाज